तर महाबुलेटिनमध्ये आत्ताच्या क्षणाला एक नवीन मोठी बातमी आपल्या हाती येते, ती आपल्याला बघायची आहे। बघूयात नेमकी ही बातमी काय आहे ते। रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून आता प्रचंड मोठा वाद निर्माण होतोय आणि ही वाघ्या कुत्र्याची समाधी तिथून हटवली जावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे आणि धनगर समाजाकडून मात्र त्याला विरोध केला जातोय। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। संभाजीराजे यांच्या मागणीला धनगर समाजाने मात्र विरोध केलाय। छत्रपती संभाजीराजे आज पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। तर या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील आपण बघूयात। संभाजीराजे छत्रपतींनी नेमकी काय मागणी केली आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे। समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे। कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक 31 मे 2025 अखेरपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे। ही मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांनी ही थेट मागणी केलेली आहे। आज त्यांची पत्रकार परिषद सुद्धा या संदर्भात होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत नेमके संभाजीराजे काय भूमिका मांडतायत याकडे सुद्धा पुढारी न्यूजचं निश्चित लक्ष असेल। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, या सगळ्या संदर्भात आता आज पत्रकार परिषद सुद्धा होते। संभाजीराजांनी ही जी मागणी केलेली आहे ही अतिक्रमण असल्याचं म्हणत संरचना हटवण्याची, त्याबाबत सरकारने दखल घेतली आहे का? मुख्यमंत्र्यांनी याबाबत काही म्हटलंय का? या संदर्भात अद्याप कुठलीही भूमिका जी आहे ती सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या वाघ्या कुत्र्याच्या समाधी स्मारकाबाबतचा प्रश्न जो आहे तो वेळोवेळी उपस्थित झालेला आहे। काही आंदोलन देखील झालं होतं, त्यानंतर हे स्मारक पाडण्यात देखील आलं होतं, अशी घटना देखील आपण सगळ्यांना माहिती आहे। मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी सरकारनं ती स्मारक जे ते बनवलं। मात्र आता पुन्हा एकदा संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भातला मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे। या संदर्भातलं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री यांना देखील पाठवलेलं आहे। शिवाय आज ते आपली पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। त्यामुळं एकीकडे हे सगळं होत असताना, ही मागणी पुढे येत असताना, दुसरीकडे धनगर समाजाचा देखील त्या ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळतोय। एकीकडे हा विरोध होत असला तरी इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं कोणतंही कुत्रा जो आहे तो त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जवळचा नव्हता आणि असं कुठलंही पात्र जे आहे ते इतिहासात कुठल्याही नोंदी जे त्या आढळत नाहीत। हे केवळ आणि केवळ राम गणेश गडकरी यांच्या एका राजसन्यास नाटकातील पात्र आहे आणि त्यातूनच उगवलेले हे पात्र आहे, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती इतिहास अभ्यासकांनी दिलेली। त्यामुळं असे कुठल्याही पद्धतीचा आधार नसलेलं स्मारक जे आहे त्याच्या ठिकाणी हटवावं अशी मागणी इतिहास अभ्यासकांची देखील आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला अनेकांनी समर्थन देखील केलेलं। त्यामुळे निश्चितच आहे इतिहासाची तोडमोड होत असेल, जर चुकीचा इतिहास जात असेल तर त्यावरती सरकारनं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे। अनेकांपुढे अशा पद्धतीचा इतिहास जाण्यापूर्वी त्याच्या संदर्भातली काही पुरावे नेमके आहेत का, असतील तर ते सादर करून लोकांसमोर ते सादर करावेत। त्यामुळं अशा पद्धतीचा गैरसमज जो आहे तो लोकांमधून पसरणार नाही। शिवाय संभाजीराजे यांनी भूमिका जी घेतलेली आहे त्यावरती आता सरकार कशा पद्धतीनं निर्णय घेणार, त्यावरती आता संभाजीराजे देखील काय नेमकी भूमिका आता मांडणार आहेत हे देखील आजच्या या पत्रकार परिषदेतून बघावं लागणार आहे। जी जी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। तर रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद वाढलाय। ही समाधी हटवण्यासाठी धनगर समाजानं कडाडून विरोध केलाय। तर 2 दिवसांपूर्वीच समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून अल्टिमेटम सुद्धा दिला गेलेला आहे। एकंदरीत वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातला हा जो वाद आहे त्याच्या संदर्भात आता
हा वाद आणखी चिघळताना दिसतोय. आता सरकार याच्यात काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागलंय. त्यातच समाधीवरून आता पुन्हा एकदा राजकारण पेटलेलं आहे. छत्रपती संभाजी भोसलेंचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात यावी. विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज हे अजिबात खपवून घेणार नाही. जसवंतलाल मेहता यांचं ते पुस्तक आहे. त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांकडे कुत्र्यांची पथकं होती आणि गनिमी काव्याने ज्यावेळेस शिवाजी महाराज युद्ध करायचे तर कुत्र्यांची झुंड आधी ते सोडायचे शत्रूला आणि गोंधळ उत्पन्न करायचे शत्रू सैन्यामध्ये. आणि मग गोंधळ उत्पन्न झाला की मग मावळ्या येऊन अचानक हल्ला करायचे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे अनेक विजय सोपे झालेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत जीवनात तर होता एक कुत्रा, परंतु त्याच्या सैन्यात सुद्धा कुत्र्यांचं वास्तव्य होतं. आणि आता यांना कुत्रा अपमानास्पद का वाटायला लागला. मुख्यमंत्री महोदयांना भेटून राजे 31 मेला काही दंगल घडवतील का, घडवणार आहेत का, त्यांच्या डोक्यात काय चाललंय याच्यावरती विचार करा आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवा असे आमच्या आग्रहाची विनंती असेल. आणि वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला हात लावायचं तर सोडाच म्हणाव, तुम्ही त्याच्याकडे बघू सुद्धा शकत नाहीत. इतकी शक्ती आता धनगर समाजामध्ये आहे. इतिहासामध्ये नोंद असलेल्या अनेक गोष्टी आपण इतिहास म्हणून स्वीकारलेल्या आहेत, कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांची संबंधित प्रेरणादायी गोष्टी आहेत. मी रायगडावर नेहमी जातो. शिवचरित्र मी एक शब्द वाचलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसून येत नाही. माझा म्हणणं आहे की त्या शिवरायांच्या इतिहासामध्ये वाघ्या नावाचा कुत्राचा कुठेच उल्लेख नाही. शिवाजी महाराज घोड्यावर अख्खा देश पायंदळी करत होते. कुत्रा कुठे त्यांच्यासोबत होता? कुठे कुत्रा वेगळा खेळायला त्यांच्याकडे वेळ होता? 2-2, 4-4 आणि 2-2 वर्ष शिवाजी राजे मोहिमेवर राहायचे. मोहिमेवर असताना कुठे कुत्रा सोबत असणार आहे? काहीतरी कोणी सगळं उठून उभं केलेलं आहे ते. तर या वाघ्या कुत्र्याची दंतकथा आहे आणि त्यावर सुद्धा आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाघ्या निष्ठावान कुत्रा होता. वाघ्या नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्याला अतीव दुःख झालं. महाराजांच्या अंतिम संस्कारावेळी वाघ्या चितेभोवती फिरत होता अशी सुद्धा कथा आहे. महाराजांच्या विरहामुळे चितेवर उडी मारून त्यानं प्राणत्याग केला अशी दुसरी कथा आहे. वाघ्या कुत्र्यासंदर्भातली ही दंतकथा आपण बघतोय. काय आहे ऐतिहासिक पुरावा? इतिहासाचे 2 अभ्यासक आमने सामने. उडणार चर्चेचा धुरळा पुढारी न्यूजवर. 26 मार्च रोजी संध्याकाळी 4:50 सहभाग संजय सोनवणी, श्रीमंत कोकाटे, अँकर गुरुप्रसाद जाधव.